येळकोट येळकोट जय मल्हार. आपण आहोत आता जेजुरी देवस्थानामध्ये आणि या देवस्थानाचं महत्व नेमकं काय आहे, पालखी इथेच का थांबते, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण मंदिराच्या या पुजाऱ्यांकडून घेणार आहोत. माऊली जय मल्हार. हा बघितला तर पुरंदर तालुका हा जो तालुका आहे, ह्या तालुक्यामध्ये ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये असं हे शिव खंडेरायाचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये साक्षात येथे शंकर पार्वती गंगेचा अवतार आहे. मागची भव्य मूर्ती दिसते, त्यांना मार्तंड भैरव म्हणतात. आज रात्री जे पहाटे उद्या 6 वाजता पालखी हलते, त्यामुळं रात्री 1 वाजताच मंदिर उघडले जाणार आहे. की भाविक येतात, दर्शन करतात आणि त्यांचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शन करून 6 वाजता ज्या पालखी जाते त्यावर परत दिंडीत आपापल्या सामील होतात. त्यामुळे सुलभ दर्शनाचे असेल, जेवणाचे असेल आणि इतर बऱ्याच वैद्यकीय सेवेचे असेल, सगळ्या व्यवस्था हे मार्तंड देव संस्थांतर्फे सालाबादप्रमाणे केल्या जातात. आणि जे भाविक दर्शनासाठी खास करून गड चढून येतात, काही गड चढता येत नाही, त्यांच्यासाठी खाली स्क्रीनची व्यवस्था ही देव संस्थांतर्फे केलेली आहे की त्याच्यातून सुलभ दर्शन त्यांना झालं पाहिजे. की वृद्ध असतात, आबाल असतात, त्यांना काही कारणाने येता येत नाही. निश्चितच. तर आपण बघतोय की ज्या वारकऱ्यांना इथे वर येता येत नाही त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून जे जिथे आहे तिथूनच दर्शन घेऊ शकतील. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत खंडोबा देव आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आज काय भावना आहे? नमस्कार. पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी. आज खऱ्या अर्थाने फार प्रचंड मोठ्या या ठिकाणी मल्हारीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी या ठिकाणी येत आहेत मोठ्या संख्येने आणि त्यांच्यासाठी देवसंस्थान म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करतोय आणि त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी आम्ही दर्शन बारीची रांगेची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे आणि लवकरात लवकर दर्शन करून ते पुढच्या पंढरीच्या वारीला निघतील अशी सर्व व्यवस्था आम्ही देवसंस्थांतर्फे केली. निश्चितच. आता आपल्या सोबत संस्थानाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात आज जेजुरी गडात वारकरी दाखल झालेले आहेत. अगदी चोहीकडे आनंदी आनंद आणि सोन्याची जेजुरी पाहायला मिळते. काय भावना असतात जेव्हा पालखी जेजुरीमध्ये येणार असते? जय मल्हार सगळ्यांना. अतिशय चांगली भावना आहे आणि संपूर्ण जेजुरीमध्ये आज आनंदोत्सव साजरा होत आहे. माऊली येत आहे, परंतु थोडंसं आज त्याला गालबोट लागलेलं आहे. जी दुर्घटना झालेली आहे त्याबद्दल मी त्यांना सद्भावना श्रद्धांजली अर्पण करतो. अतिशय दुर्दैवी घटना आहे, परंतु आज जे भाविक आलेले आहेत त्या सर्वांचं जेजुरीकर तसंच आमच्या मार्तंड देव संस्थांतर्फे आम्ही अतिशय भक्तिभावाने त्यांचं स्वागत करत आहे. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था आम्ही केलेली आहे. अशा प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वारी चालू आहे. जय मल्हार. तर ज्या 3 महिला वारकऱ्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना मंदिर संस्थांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे भाविक भक्त, जे वारकरी मोठ्या प्रमाणात जेजुरीच्या नगरीत दाखल झालेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही या इथे दर्शन करा आणि या दर्शनाचा लाभ घ्या असं मंदिर संस्थानाकडून सांगण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका राठी, न्यूज 18 मराठी, जेजुरी.